आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर, आपने जो है डिविल के कमिश्नर पे आमरण उपोषण करे थे, तो उसका रिजल्ट क्या निकला? अल्लाह के फजल से जो है जो आप पेपर वालों से बात करने का जो मौका मिल रहा है वो शुक्र है और एहसान है अल्लाह ताला का कि हम जो है इंसाफ के लिए लड़ रहे। हमारे लिए भी इंसाफ, पब्लिक के लिए भी इंसाफ, सभी जो पिछड़े लोग हैं जिनको इंसाफ नहीं मिलता उनको इंसाफ दिलाने के लिए हमारी लड़ाई जारी है। तो अब हमारे औरंगाबाद शहर महानगर पालिका का इलेक्शन और पूरे महाराष्ट्र के अंदर जो महानगर पालिका के जो इलेक्शन हो गए, ये इलेक्शन में बहुत सारे लोग जो है चुन के आए, कुछ पक्ष हारे, ये हो गया। लेकिन अब जो है आगे जो काम ये करना है, मैं सभी जो चुन के आने वाले जो औरंगाबाद शहर के जितने चुन के आए मेंबर्स से मैं उनको गुजारिश करना चाहूँगा कि आप जो लोगों के जो मुद्दे आप लोगों के सामने रखे थे और जिन मुद्दों के ऊपर आप चुन के आए हैं, तो वो मुद्दों को लेके आपको काम करना है 5 साल तक। चाहे आपका फेवर करे होंगे या खिलाफ करे होंगे, ये बात और है। तो हम सेकुलर रहने से सेकुलर के पार्टी को हम ये किए थे, हम जो लोगों को पार्टी में दिए थे उसमें बहुत सारे लोग चुन के आए हुए हैं और एमआईएम की भी बहुत सारे यहाँ पे चुन के आए। नंबर 1 तो भाजपा, नंबर 2 एमआईएम के चुन के आए हुए। अल्लाह के फजल से एमआईएम को जो महाराष्ट्र के अंदर सब में बड़ी जो कामयाबी है वो कामयाबी औरंगाबाद शहर के अंदर मिली हुई है। एक हमारा वो हम सेकुलर है लेकिन हमारा अंदाजा था कि महाराष्ट्र में भी, क्यों तो अवैसी साहब जो है, अवैसी साहब की देश के अंदर बहुत बड़ी प्रतिमा, बहुत अच्छी ये छवि हो गई हुई है, उनका जो लोकप्रिय जो हो गए हुए, इसके लिए से हमको अंदाजा था कि महाराष्ट्र के अंदर उनके बहुत जबरदस्त चुन के आने वाले, और वो हो गया। अब हम इसके मेन विषय के ऊपर आते हैं कि मैं विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद का कल अमरण उपोषण किया मैं, और उसके बाद में अमरण उपोषण का हमारे 2 विषय है। एक तो तात्काल तहसीलदार भरत सूर्यवंशी औसा इनको जो है निलंबित करने का, और एक कलम 8 और 9 के हिसाब से गुना दाखिल करने का, ऐसे 2 है। तो मैं हमारे देश के पंतप्रधान मोदी साहब उनसे ये गुजारिश करता हूं कि हमारे देश के अंदर महाराष्ट्र है और महाराष्ट्र के अंदर लातूर जिला और लातूर जिले के अंदर औसा तहसील कार्यालय है। तो ये औसा तहसील कार्यालय के अंदर जो है बहुत सारा बोगस काम चलता है। ये काम कैसा बोगस चलता है मैं अभी बताने वाला हूँ। दूसरी बात, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब, उनसे भी गुजारिश करता हूँ कि हमारे लातूर जिले के अंदर औसा तहसील है, उसके अंदर भी जो कैसा भ्रष्ट काम चलता है वो मैं बताने वाला हूँ आपके राज्य में क्या चल रहा है। उसके बाद उप मुख्यमंत्री शिंदे साहब महाराष्ट्र के और उप मुख्यमंत्री अजित पवार साहब कि आपके राज्य में लातूर जिले के तहसील कार्यालय औसे के अंदर बोगस काम कैसा चल रहा है, ये हम बताने वाले। और महाराष्ट्र राज्य के महसूल मंत्री बावनकुड़े साहब को भी बताना चाहते हैं कि आपके महसूल के इसमें जो कैसा काम चल रहा है तहसील औसे में, उसका हम ये बताने वाले। तो सब में पहले जो है हम ये काफी दिन से ये प्रकरण औसे तहसील क्षेत्र के अंदर चल रहा है। इसके बारे में हम जो है कई सालों से इसकी पैरवी कर रहे, तो भी वो तहसील के अंदर हमको जो है वहाँ पे वो न्याय देने की कोशिश नहीं कर रहे। उल्टा वो हमारे जितने भी अर्ज दे दो वहाँ पे वो कुछ तो भी गोल इधर से उधर फिरा के काम करने का ये काम चल रहा है उनका। तो हम जो एक सब्जेक्ट में कुछ ये पढ़ के बता दूं कि माननीय उच्च न्यायालय
चे आदेश न मानणे, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादचे आदेश न मानणे व इतर कोर्टाचे आदेश न मानणे, ताबा पावतीला न मानणे, खोटी कागदपत्र तयार करून जमीन हडप करणे, शासकीय रेकॉर्ड बदलणे, शासकीय रेकॉर्ड बदलून फसवणूक करणे, बोगस रेकॉर्ड करणे, माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी लातूर, उपविभागीय अधिकारी रेणापूर औसा यांच्या चौकशीसाठी आलेले पत्राची पैसे खाऊन चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणारी खोटी माहिती देणे, स्वतःचा कायदा चालवणे, जंगली कायदा चालवणे, खरोसा गावामध्ये तलाठी व मंडल निरीक्षक लांबजना यांचा कायदा चालतो, याकरिता 8/12/2009 व 10/12/2010 या कार्यकाळातील व दिनांक 17 साल 2017 ते 2020 पर्यंतच्या सर्व तलाठी, खरोसा, मंडळ निरीक्षक लांबजना यांना निलंबित करणे व याच्यावर गुन्हे दाखल करणे, माझ्या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणून न्याय मिळवून देणे, असे पत्र मी नेहमी दिलेले आहेत. या पत्रासाठी काय केले ह्याच्यासाठी माहितीच्या अधिकारामध्ये मी तहसील कार्यालयामध्ये पत्र दिल्यानंतर हे राज्य माहिती आयोग खंडपीठमध्ये हे प्रकरण चाललं आणि सर्व माहिती देण्याची खंडपीठाने आदेश दिले. ते आदेश दिल्यानंतर सुद्धा तहसील कार्यालयाकडून मला माहिती देण्यात आलेली नाही. पुन्हा मी राज्य माहिती आयोग खंडपीठेमध्ये पण प्रकरण हे केल्यानंतर माझ्या 7 प्रकरणामध्ये औसा तहसील कार्यालयामध्ये 7 कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये दंड करण्यात आले आणि ह्या 7 लोकांना 35,000 रुपये दंड करण्यात आले आणि हे दंडाची रक्कम मी मागे लागून त्यांना शासकीय तिजोरीत जमा करण्यासाठी लावलेलं आहे. प्रकरण आहे. मी विशेष पोलीस निरीक्षक साहेब परिक्षेत्र नांदेड यांना दिनांक 22 मध्ये पत्र दिलं होतो की सोमनाथ बसवंत सांगवे, आदिनाथ बसवंत सांगवे, विश्वनाथ बसवंत सांगवे सर्व राहणार खरोसा यांनी खोटी कागदपत्र सातबारा लावून बोगस काम करून फसवणूक करून बेकायदेशीर काम केलेले यांच्या कारवाई करा म्हणून मी पत्र दिलं होतं. ते पत्र दिलो. ह्या पत्र आणि ह्या पत्र देऊन ह्यांना मागणी केलेली होती की हे सातबारावर खोटे नाव लावलेले होते आणि हे प्रकरण न्यायामध्ये चालून वगैरे ह्याच्या प्रकरणामध्ये हायकोर्टाचे 2-3 निर्णय आलेले आहेत. ते तिन्ही निर्णय आमच्यासारखे लागलेले आहेत. तरी पण हे इतकं या तहसीलमध्ये इतका बोगस आणि खोटा काम चालतो काय म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाला सुद्धा हे मानायला तयार नाहीत. ही केसमध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन औसा रेग्युलर सूट नंबर 16/1981 हे 1681 आहे. हे 1681 जे आहे हे केसमध्ये हे जी केस आहे हे केस आमच्या वडील आणि आमच्या चुलत्यावर केलेली होती हे केस आणि हे केसमध्ये जे करणार आहेत ते दुसरेच आहेत. आमची जमीन केस करणारे दुसरे, सर्व काही दुसरेच आहेत. तरी पण आमचे जे आहेत चुलते आणि आमचे वडील हे 8, 9, 10 पार्टी नंबर आहे. 8, 9, 10 पार्टी नंबर 8, 9, 10 आणि हे जे केस जे आहे ही केस केसमधच्या जजमेंट मध्ये क्लिअर असं मुद्दा नंबर 9 पेज नंबर 6 आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे आमचे जे तिघणे आहेत हे लिहिलेलं आहे की डेफिनेट नंबर 8, 9 and 10 फादर क्लेमिंग हिमसेल्फ टू बी परचेस
of 6 acres land from the definite number 2 by registered sale deed. रजिस्ट्रीने आमच्या आजोबांनी हे 2 नंबर पार्टी यांच्याकडून खरेदी घेतलेली आहे, ती क्लिअर पैसे देऊन घेतलेली जमीन आणि ही आहे. तर हे दुसरेच लोकांनी केस केले होते आणि हे केस झाली डिसमिस. द सूट ऑफ द प्लॅन्टिफ इज हिअर बाय डिसमिस विथ कॉस्ट. हे डिसमिस झालेली, हे डिसमिस झालेली केस जे आहे, ह्या केस डिसमिस झालेला केसला धरून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ह्यामध्ये जे आमची जमीन आणि सर्व काही आमचं, पण दुसऱ्यांनीच येऊन ह्याच्यावर काय केले, केस दाखल करून हे लावून ह्याचे काय खोटं फेरफार तयार करून घेतलेत. हे पुढे येईल ते आता. आणि दुसरं ह्याच्यामध्ये जे आहे, माझे आजोबा जे आहेत, माझे आजोबा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे 1969 मध्ये एक्सपायर्ड झालेत. 1969 मध्ये एक्सपायर्ड झालेत. आणि माझ्या आजोबाचं हे 7 भावावर नाव महबूब साहेब, हा फकीर साहेब. आणि माझे जे ह्यांनी मृत्यू झाले, तर यांनी जे आहे हे माझ्या आजोबाचं, थोडी देर बंद करते. माझे आजोबा जे आहेत 69 मध्ये एक्सपायर्ड झालेत. तर यांनी जे आहे हे फेरफार करताना और हे आमची जमीन त्यांनी वाटून घेतले. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे माझे आजोबा जे आहेत 69 ला जे एक्सपायर्ड झाले, तर त्यांना 2010 मध्ये हे नोटीस तामील केलेली असता मुद्दतीत आक्षेप नाही, म्हणजे मेलेल्या माणसाला हे नोटीस पाठवले. मेलेल्या माणसाला नोटीस पाठवून हे बोगस हे केलेलं आहे. तसेच त्याच्यामध्ये एक वेळेस हे केलेत आणि दुसरा आणि असे 2 फेर केलेले. दुसरा फेर आहे. हे दुसरा जे फेर आहे, याच्यामध्ये ही जमीन महबूब फकीर साहेब यांनी खरेदी घेतलेली होती. महबूब फकीर साहेब यांच्या वारसाने सांगवे यांच्यावर दावा क्रमांक, म्हणजे आता हे जे दावा क्रमांक आहे, हे दावा आम्ही केले नाहीत, आमच्या वारसाने केलेले नाहीत. आमचे जे ह्यांचे जे वारस आहेत, यांचे वारस हे अब्दुल रशीद साहेब, महबूब साहेब हे वारस आहेत. तर एक ते खोटा आणि दुसरा हे जे आहे त्यांचे वारस नसताना यांनी वारस म्हणून हे केलेलं. आणि हे जे फेर करत असताना जे आहेत कोणाच्या ऑर्डर न केले, कोणत्या तहसीलदारची ऑर्डर नाही किंवा कोणता अधिकारी म्हणलेला आहे, त्यांच्याकडे हे काहीच कागदपत्र किंवा काही नाही. हे फेर आणि ते फेर दोन्ही फेर जे आहे बोगस फेर करण्यात आलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये मेलेल्या माणसाला
मेलेल्या माणसाला हे नोटीस पाठवलेली आहे. हे दुसरा या प्रकरणामध्ये याच्यावर आम्ही खूप यांच्या मागे लागलो. मला खूप अनेक वेळेस तहसीलदार, डिप्टी कलेक्टर ह्या सर्वांना आम्ही पत्र वेळोवेळी हे करण्यात आले, तरी त्यांनी काही ह्याच्यावर रिस्पॉन्स देण्यासाठी तयार नाहीत आणि रिस्पॉन्स दिलेले नाहीत. म्हणून मी हे काल जे आहे हे यांचं एक उपोषण हे केलेलं. आणि त्यानंतर आम्ही जे आहे 2/6/2025 हे अरे 2/6/25 ला हे तहसीलदारला आणि हे दिलं की महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 नुसार शासकीय लेखाचे जतन करणे व जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्यास पालन कसूर करणाऱ्या या कायद्याचे कलम 8 व 9 नुसार शिक्षेस पात्र ठरतो. सदरचा गुन्हा करणाऱ्यास 5 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. म्हणून हे कृत्य गंभीर पात्र गुन्हा दाखल ठरतो. ग्राम खरोसा सर्वे नंबर 2-4 गज फेर क्रमांक 5156 आणि 2287 ची फेर मूळ संचिका सांभाळण्याची जबाबदारी कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडे सोपण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 8-9 नुसार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा. हे अर्ज दिले. हे अर्ज दिल्यानंतर हे अर्जाची चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यानंतर हे तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे. तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले आहे की हे परंतु 2156 ही जी संचिका आहे या कार्यालयात सदरीत संचिकेचा शोध घेतले असता संचिका आढळून आलेली नाही. हे एक पत्र. दुसरा पत्र आहे तहसीलदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेला पत्र आहे की हे पत्र दिले की सर्वे नंबर 204 क फेर क्रमांक 2156-208 संबंधित संचिकेची मागणी करून सदरील फेरफार कशा आधारे करण्यात आला आहे या मागणीसाठी केली आहे. परंतु कार्यरत सदरील संचिकेचा शोध घेतले असता संचिका आढळून आलेली नाही. म्हणजे हे दुसरा पत्र. हे संचिका पुन्हा तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी दुसऱ्या वेळेस चौकशीसाठी अर्ज दिलेला आहे. हे अर्ज दिल्यानंतर हे ग्राम महसूल अधिकारी यांनी संपूर्ण चौकशी केलेली आहे. हे चौकशी करून हे तहसीलदार यांना पत्र, महत्वाचं पत्र आहे. हे पत्र मी हे करून देतो. हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 8-9 नुसार गुन्हा दाखल करणे बाबत हे संचिका शोध घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी खरोसा यांना प्राधिकृत केले असून या प्रकरणातील संचिकेचा शोध घेण्यासाठी आपण दिलेल्या पत्रातील संदर्भ क्रमांक 1 नुसार माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय औसा रेणापूर येथे संचिका शोध घेतले असता संचिका क्रमांक 20/ROR/10 दिनांक 23/5/14 रोजी तहसील कार्यालय औसा येथे परत आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 2 नुसार अप्पर जिल्हाधिकारी लातूर येथे शोध घेतले असता सदर संचिका उपविभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे पत्र क्रमांक दिनांक वास्तविक 3 महिन्यात
रोजी हे मूळ संचिका अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे परत आल्याचे पत्र मिळाले, परंतु दोन्ही वरिष्ठ कार्यालयात शोध घेतले असता संचिका दिसून आली नाही. तसेच दोन्ही कार्यालयामध्ये आर प्रकरण तात्कालीन कालावधीमध्ये चालू असल्याबाबत संचिका दिसून आली नाही. सदरील आरो प्रकरणामध्ये फेरफार क्रमांक 2156-2287 संबंधित संचिका दिसून आलेली नाही. हे महत्वाचं. 2 वेळेस हे दुसरी वेळेस चौकशी होऊन संचिका नाही म्हणून हे केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या 8 आणि 9 ह्याच्यानुसार गुन्हा ह्याचे चौकशी करून गुन्ह्याबाबत हे करण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर तहसीलदार यांनी हे जिल्हाधिकारी यांनी अधिकारीला दिला आणि तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना हे पत्र दिलेलं आहे. दुसरं याच्यामध्ये सुद्धा हे चौकशी करून हे करा म्हणले. यानंतर शेवटचं जे पत्र आहे अपर तहसीलदार खिल्लारी यांनी दिले की पत्र दोघांना दिलेले आहेत. श्री पोद्दार तात्काळ S.A. तात्काळ लिपिक जमाबंदी 1 तहसील कार्यालय औसा सध्या सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी लातूर यांना आणि नंबर 2 श्रीमती शेडके ई तात्काळ लिपिक जमाबंदी 1 तहसील कार्यालय औसा सध्या सहाय्यक महसूल अधिकारी उपविभागीय अधिकारी रेणापूर औसा यांना पत्र दिले की खरोसा येथील सर्वे नंबर 204 क फेर क्रमांक 2156 फेर क्रमांक ह्या कशा आधारे सोमनाथ सांगवे यांच्या नावे केला मूळ संचिका ग्राम महसूल अधिकारी कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आढळून नसल्याचे पत्र दिले. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख नियम 2005 नुसार अभिलेख जतन करण्यासंबंधी जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यास हा कायद्यानुसार 8 नुसार गुन्हापात्र ठरतो. आणि हे ह्याच्यामध्ये लिहिले की हे सदर संचिका कोणाकडे हस्तांतर केली ते ताबडतोब त्यांची चार्ज लिस्ट देण्यासाठी हे पत्र दिलेलं आहे दोघांना. हे आणि पुन्हा अभिलेख औसा यांनी अपर तहसीलदार किल्लारी यांना पत्र दिलेले आहे की तरी मोजे खरोसा येथील सर्वे नंबर 204 क फेर क्रमांक 2156-2287 संबंधित संचिका क्रमांक 2013 जमा 1 कावी 134 ही अभिलेख कक्षात उपलब्ध नाही करिता अहवाल माहितीस्तव हे म्हणजे ह्या अभिलेख मध्ये हे नाही म्हणजे हे संचिकाच नाही. हे संचिका नसताना हे सर्व जे काय आहे बोगस कागदपत्र हे तयार करून हे फेरफार तयार करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जे तत्कालीन तहसीलदार भरत सूर्यवंशी औसा यांना आम्ही याची याचिका त्यांच्याकडे दाखल केलेली होती. त्याकरिता हायकोर्टाचे आदेश होते. हायकोर्टाने आदेश दिले त्यांना की हायकोर्टाचे 2 आदेश न मानता हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध निर्णय दिला आहे. याबद्दल उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये विरुद्ध भरत सूर्यवंशी विरुद्ध अवमान याचिका दाखल केलेली आहे. ही आणि हायकोर्टाचा आदेश तहसीलदार मानत नाही. हे आदेश न मानल्यामुळे हायकोर्ट औरंगाबादमध्ये याची प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे आणि हा प्रकरण चालू आहे. तरी हे प्रकरण आमचं ह्याच्यामध्ये असं हे आहे जे तहसीलदार आहेत हायकोर्टाच्या आदेशाला सुद्धा मानण्यासाठी तयार नाहीत. हायकोर्टाचे आदेश न मानता आपल्या स्वतःचे आदेशाप्रमाणे हे तहसीलदार या ठिकाणी काम करीत आहेत. यांना या प्रकरणात असा आहे खरोसा येथील जमीन 204 क संबित मंजूर फेरफार जे आहेत फेरफार बद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक यांना जे पत्र दिलेले होते ते पत्राचे तिथून इथं तहसील औसा इथं आल्यानंतर यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. ते पत्र तसंच ठेवून आपल्या मनाप्रमाणे जसं यांना
समोरच्या लोकांनी जसं सांगितलेलं आहे तसंच केले, कायदेशीर काम केलेलं नाही म्हणून यांच्यावर अवमान याचिका दाखल केलेली आहे. आणि हे अवमान याचिका हे चालू आहे. एक तहसीलदार जे आहेत, तहसीलदार जे आहे हायकोर्टाच्या आदेशाला मानत नाहीत म्हणून आम्ही हायकोर्टाचा अवमान केले म्हणून याचिका दाखल केली. आणि या याचिकेचं आणि ह्यांनी जे हे तहसीलदार जे आहे हे पत्र दिले, हे पत्र भरत सूर्यवंशी यांनी दिले की हे जे संचिका आहेत, संचिका गहाळची चौकशी करा म्हणून हे दिले. हे केल्यानंतर हे इतके पत्र आहेत संचिका नाही म्हणून. हे संचिका नाही म्हणून मंडळ अधिकारी, तलाठी हे जे आहेत ना, हे 2-2, 3-3 वेळेस सुद्धा हे झालेलं आहे हे. आणि ह्या तहसीलदारने सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. जे तहसीलदार कोर्टाला मानत नाही, करत नाही आणि त्या कोर्टाचं मानून हे ज्याचे फायली नाहीत आणि ते फायली गहाळ झालेत, याबद्दल काही न करता, कोर्टाचे आदेश न मानता अशा तहसीलदारांना निलंबित करा म्हणून मी काल जे आहे इथं विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषण केलेलं होतं. मला एक पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि उद्या एक पत्र देणार आहेत म्हणून आम्ही उपोषणाला स्थगिती केलेली आहे. पुढे जर हे नाही केले तर पुन्हा हे करता येत. मेरा नाम माझे नाव शेख खुर्राम अब्दुल रशीद साहब, औरंगाबाद. हाँ, ये जो है, जो इनको बोगस काम करने का था, इसलिए मरे हुए आदमी को उन्होंने क्या है नोटिस पहुंचाए. पूरे हमारे पास रिकॉर्ड है. ये रिकॉर्ड के मुताबिक उन्होंने क्या है बोगस करने गए, यानी बोगस करने के बाद में आदमी कहीं ना कहीं घटता है. वो जो है ये भी जो है ये हम जीते हुए केस है. ये हमारा जमीन हमारे फेवर में है. ये पूरा ये हमारे फेवर में रहने के बाद में ये लगा कि हमारी जमीन दूसरे लोग बांट के ले रहे. इतना बोगस काम ये कर रहे. ये बार बार इसके बारे में हम ये कर रहे तो इसकी दखल नहीं ले रहे बोल के हमको ये करना. और ये जो तहसीलदार जो है, ये तहसीलदार को ये तहसीलदार को ये आदेश दिया हुआ था. ये हाईकोर्ट का दूसरा आदेश, ये आदेश में बताया है कि जो ये प्रकरण जो है ये 207/1966 ये हाईकोर्ट का आदेश है. ये हाईकोर्ट का आदेश का पालन करने के लिए जो है ये था. तो ये जो है, तो इसका पालन करने के लिए दूसरा ये हाईकोर्ट का जज ये है, ये करो बोल के दिए थे. तो ये जो है इन्होंने नहीं करे. और इसमें बोले हुआ है ये 2007/1966 नहीं की. दूसरे इसमें ये जो इतना जो खेल कर रहे हैं, ये इतना बोगस काम ये जो कर रहे हैं, इसकी दखल तहसीलदार नहीं लिए, डिप्टी कलेक्टर नहीं लिए, कलेक्टर नहीं लिए. खाली इन्होंने जो है यहाँ से इधर से पत्र भेज रहे हैं, वहां पे जो है बोगस काम करने का काम चालू है. इसलिए हाईकोर्ट जो है इसके अंदर लिखा है कि हम जो है संबंधित लोगों को ये 43 साल से ये लोगों को जो है, हम लोगों को ये औसा तहसीलदार न्याय नहीं दे रहा बोल के हाईकोर्ट दखल लिया है. तो उसके बावजूद भी क्या है मालूम है, ये जो तहसीलदार का काम था इतना ये होने के बाद में कि तहसीलदार को ये ऑर्डर फॉलो करने का था. तो ये ऑर्डर जो है 207/1966 के ऑर्डर को फॉलो करना था. तो ये ऑर्डर फॉलो नहीं करा. ये नहीं करके ये बोगस जो बनाया है, ये इसमें ये बोगस काम करके वो बोगस कामों का उन्हें आगे चला रहा है. उसके वो करा बोल के हम ये जो हाईकोर्ट के जो दोनों जजमेंट है, 2-3 जजमेंट, उसके खिलाफ में ये जो है तहसीलदार हाईकोर्ट का अवमान करा बोल के ये अवमान केस ये दाखल करो. ये उसके ऊपर हाईकोर्ट के अवमान केस, ये कंडेम ऑफ कोर्ट जो है ये तहसीलदार के ऊपर करे हुआ है. और ये प्रकरण
ये प्रकरण चालू है। तो हमारा बोलना है कि ये इतना बोगस काम करवा है, यहाँ की तहसील वगैरह कोई दखल ले रहे नहीं, वहाँ पे पैसे वगैरह वो पैसे लेवन देवन ये वगैरह चल रहा है, वो चल के जो है हमारे अभी काम को रोक रहे हैं। तो इंशाल्लाह ताला, और अभी जो कलम सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 8 अनुसार गुना दाखिल करने के लिए इसकी पूरी प्रक्रिया पूरा हो गई है, और गुना दाखिल करने के लिए इन्हों टाल कर रहे हैं। अगर ये लोग अगर आगे ज्यादा दिन अगर टाल करेंगे तो ये लोगों को भी मैं कोर्ट में लेके जाऊंगा इंशाल्लाह ताला। ये हमारा, हाँ, वो लोग कौन है? नहीं, ये है ना, तहसील से जो डिप्टी कलेक्टर भेज रहे हैं, डिप्टी कलेक्टर से इधर से उधर, उधर से उधर, ये जो घुमाने का जो खेल चल रहा है, अभी जितने कागज पत्र में बता है, ये घुमाने का काम छोड़ के जो बता ये है कायदेशीर काम करना है, हम बेकायदेशीर सारा कायदेशीर काम बता रहे हैं, और इन्होंने वहाँ पे बेकायदेशीर काम चालू है, और वही वो जो बेकायदेशीर काम का उन्होंने आगे कर रहे हैं। तो जल्दी से जल्द ये गुनाह दाखिल होना, ये हमारा बोलना रहेगा इसके अंदर। नाम बताया। मेरा नाम शेख खुर्रम अब्दुल रशीद साहब। और